हाय, नमस्कार. मी स्नेहा कदम. खरं तर आज आहे मेनस्ट्रल हायजीन डे. मासिक पाळीबद्दल आजही बरेचदा अ, दबक्या आवाजात चर्चा होते. मासिक पाळीबद्दल गैरसमज अनेक आहेत. पण त्याच्याविषयी उघडपणे चर्चा करणं तितकंच महत्वाचं आहे. मासिक पाळीविषयी जर आपण बघितलं तर त्यावर अनेक जण काम करत आहेत आणि त्यातलंच एक नाव म्हणजे सुनंदा पवार. सुनंदा पवार यांची आणखी एक ओळख म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या त्या मातोश्री आहेत. आणि आज मेनस्ट्रल हायजीन डेच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सुनंदाताई, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. नमस्कार. आता माझा तर पहिला बेसिकच प्रश्न असेल की मासिक पाळी आणि स्त्रियांचे आरोग्य याच्यासाठी बरेच लोक काम करताय, तुम्ही त्यातही काम करताय. तर तुम्ही हे काम किती वर्ष करताय आणि कसं सुरू आहे हे काम? नमस्कार. मी ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची ट्रस्टी आणि सचिव आहे. मी 25 वर्ष या सामाजिक कामाशी जोडली गेलेली आहे. पहिलं काम माझं शिक्षण, मुलींचं शिक्षण, आणि त्यानंतर 15 वर्षापासून महिलांसाठी मी काम करते. आणि मासिक पाळी हा जो विषय आहे तो गेले 4-5 वर्ष झालं मी पाहतेय. कारण जसं जसं महिलांशी माझा संबंध जास्त ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीशी यायला लागला आणि त्या बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आल्या की मासिक पाळी हा जो विषय आहे याबद्दल प्रचंड अज्ञान आणि गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत महिलांच्या मनामध्ये. त्यामुळे दबल्या आवाजात पण कमी बोलणं, म्हणजे मासिक पाळी हा एक दुर्लक्षित घटक आहे असंच थोडी भावना ग्रामीण भागात आहे. इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, ह्याला हात लावायचं नाही, अशा अनेक बंधनं महिलांवर आणि मुलींवर दिसतात. पण यामुळे होतंय काय की नॅपकिनचा वापर करायचा नाही, कापड वापरायचं. ते कापड हायजिनिकली स्वच्छता नसते त्याची आणि त्यामुळे होणारे संसर्गजन्य आजारांचं प्रमाण जास्त वाढतंय आणि ते आजार लपवण्याचं प्रमाण पण ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. म्हणून हा अतिशय संवेदनशील विषय आहे आणि माझं काम मुलींसाठी, महिलांसाठी असल्यामुळे मी या विषयाला हात घातला आणि जवळपास 2.25 लाख मुली आणि महिलांशी गेल्या 4 वर्षामध्ये मी स्वतः जाऊन 1.5-2 तास या विषयावरती गप्पा मारलेल्या आहेत. आता तुमचं काम बरेचदा ग्रामीण भागातलं आहे. मग ग्रामीण भागातल्या आता तुम्ही म्हणाला जवळपास 2-1 लाख मुलींशी तुम्ही महिलांशी संवाद साधला आहे. मग अशा वेळेला त्या तुमच्यासोबत याविषयी मोकळेपणाने बोलतात का? त्यांच्या अडचणी शेअर करतात का? किंवा काय असतात त्यांच्या अडचणी? एकतर कसं होतं की जेव्हा एक 20 मिनिटाची ॲनिमेटेड फिल्म आहे, गर्भाशयाची रचना, मासिक धर्म कसा चालू होतो, काय काळजी घ्यायची, त्याची स्वच्छता कशी ठेवायची, व्यायाम कसा करायचा, आहार कसा असला पाहिजे, मग ती 20 मिनिटाची फिल्म झाल्यावर मी वर्गामध्ये किंवा हॉलमध्ये जाते. कारण त्यावेळेला हॉलमध्ये कदाचित 200 मुली असतील किंवा 500 मुली पण असतात, त्याच्या जोडीला त्यांच्या आई असतात. मी जेव्हा आत जाते आणि मी त्या फिल्मवर प्रश्न विचारायला सुरुवात करते, कारण आधी सांगितलेलं असतं की बहिणी फिल्मवर प्रश्न विचारणार आहे. तर माझा जो अनुभव आहे त्या अनुभवानी मला थक्क झाले मी की मुली खाली माना घालतात. असं त्यांना वाटतं की अरे काय ही बाई वेड्यासारखा प्रश्न विचारतीये मासिक पाळीवरती. आणि मला खूप असे संकोच वाटतो की अरे असं कसं अजूनही चित्र का बदलत नाहीये. आणि मासिक पाळी हा इतका चांगला विषय आहे, मातृत्वाचं पहिलं पाऊल टाकण्याची पूर्वतयारी ज्याला म्हणतो आपण. आणि सगळ्या शरीराचं आरोग्य तुमचं फक्त तुमच्या गर्भाशयावरती आणि तुमच्या मासिक पाळीवरती आहे, बाईचं, महिलांचं. आणि आमच्या मुलींना त्याविषयी प्रचंड अज्ञान आणि त्यामुळे खाली माना घालणं, संकोच वाटणं. आणि मग मी बोलून बोलून अनेक अनुभव सांगते. मी शारदानगर सारखा कॅम्पस हँडल करताना काय अनुभव आले, मुली कशा वागतात, काय अनेक. मग हळूहळू नजरा धीट व्हायला लागतात आणि मग शेवटच्या सत्रामध्ये जेव्हा मी निघते त्यावेळेला मात्र मुली माझ्या जवळनं हालत नाहीत. मग त्यांच्या पर्सनल काही गोष्टी माझ्याशी शेअर करतात. कुणाला काय सेक्शुअल हॅरेसमेंट झालेली असते ते शेअर करतात. डोळ्यामध्ये पाणी येतं, 6 महिने झालं पिरियडच नाही आला, पोटामध्ये दुखतंय, कुठेतरी गाठ लागतीये. आणि मग त्या मुली माझ्या जवळनं हालत नाही आणि मला खूप बरं वाटतं की निदान माझ्या बोलण्यामुळे एवढ्या मुलींना मी मोकळं तरी करू शकले. आणखी की ग्रामीण आणि शहरी भागात म्हणजे मासिक पाळी आता तुम्ही जसं सांगितलं म्हणजे कुणाचाही अनुभव असेल, हा कायमच दुर्लक्षित विषय असतो की त्याच्यावर खुलेआमपणे चर्चा होणं फारच क्वचितच असं तुम्हाला आढळेल. मग त्याच्याबद्दल जे गैरसमज असतात, अंधश्रद्धा असतात, कधीतरी असं असतं की महिलांना बाजूला बसवणं ते 4-5 दिवस किंवा त्यांनी स्वयंपाक घरात न जाणं किंवा आणखी काही अंधश्रद्धा याच्याशी संबंधित आहेत. तर त्या कशा दूर व्हायला हव्यात? तुम्ही काय त्याच्यासाठी सांगत असता? काय काय तुम्ही त्यांचं प्रबोधन करता? या जर दूर करायच्या असतील तर आईकडनं अपेक्षा करणं
खरं तर ही अपेक्षा आईने पूर्ण करायला पाहिजे किंवा घरातली कोणी वडीलधारी आजी असेल त्यांनी करायला पाहिजे. पण आज ज्या विभागात मी काम करते, ज्या महिलांसाठी मी काम करते, त्यातल्या मेजॉरिटी महिला ह्या काम करणाऱ्या आहेत. दैनंदिन रोजच्या भाकरीसाठी त्यांना शेतामध्ये कामाला जावं लागतं. त्या स्वतः शिकलेल्या नाहीयेत, आर्थिक अडचणी आहेत त्यांच्या, त्यामुळे त्या ज्या सकाळी जातात त्या संध्याकाळी येतात. त्यामुळे दिवसभर मुलीचं काय चाललंय, तिच्या मनामध्ये कुठले प्रश्न येतात, ती वयात येते का, इतक्या नाजूक आणि महत्वाच्या गोष्टींना वेळ द्यायला आज ग्रामीण भागातल्या आईला वेळ नाही. म्हणून शाळांनी यामध्ये अतिशय प्रभावीपणे काम करणं गरजेचं आहे. कारण आपला 9वी-10वीचा सिलेबसचा विषय आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मी ज्या शाळात म्हणजे मी 780 शाळांमध्ये जाऊन आले, तर त्या शाळांमधल्या शिक्षकांना मी प्रश्न विचारला, तेव्हा शिक्षकांनी सांगितले की आम्ही हा विषय शिकवत नाही, आम्हाला संकोच वाटतो किंवा पालकांची भीती वाटते. त्यामुळे शाळांमधनं आणि काही स्वयंसेवी संस्था जशी माझी संस्था काम करते, असं काम प्रभावीपणे होणं गरजेचं आहे. म्हणजे वयात येणं हाच थोडा फक्त मुलींसाठी नाही तर मुलांसाठी पण चांगल्या पद्धतीने हाताळला तर जे काही या टीनेजर्सचे जे अनुभव आहेत, मुलांचे चुकीच्या गोष्टी करण्याकडे कल असतो मुलांचा, चुकीची संगत, मित्र, चुकीची पुस्तकं, चुकीच्या फिल्म, हे जर आपल्याला टाळता आलं तर 11 ते 19चा जो वयोगट आहे त्यामध्ये घडणाऱ्या चुकीच्या ह्याच्यामुळे मुलं जी करिअर पासून बाजूला होतात आणि काहीतरी ड्रगच्या अधीन होतात किंवा चुकीच्या गोष्टी, चुकीचे आजार त्यांना लागतात, तर यापासून आपण त्यांना वाचवू शकतो. कारण हा शास्त्रशुद्ध विषय त्यांना नीट समजावून सांगितला तर मला वाटतं मुलींसाठी जेवढं काम करणं गरजेचं आहे तेवढं मुलांसाठी पण या विषयावर काम होणं गरजेचं आहे. हा पण खरं तर मुद्दा आहे किंवा आपण बरेचदा असं आपल्या घरात पारंपरिक पद्धतीने सांगितलं जातं की मुली तू वयात येतेस, तुला हे करणं गरजेचं आहे, पण त्याच वेळेला मुलांच्या बाबतीत हे फारसं घडताना दिसत नाही. म्हणून म्हणजे मला हा मुद्दा जरा जास्त आणखी वाटला. बरं, या विषयावर म्हणजे अंधश्रद्धेच्या विषयावर किंवा कुणी असा एखादा अनुभव शेअर केलाय की जेणेकरून तुम्हाला खूप वाईट वाटलंय किंवा तुम्हाला आनंद झालाय की बाबा हा माझ्यामुळे हे सुधारलं आहे किंवा या गोष्टी त्यांनी करायच्या सोडून दिल्या आहेत किंवा करणं यावर गरजेचं आहे, असा कुणाचा अनुभव आहे का तुम्हाला आलेला? बरेच अनुभव मला आलेले. मी बोलल्यानंतर जेव्हा माता पालक माझ्या भोवती गोळा होतात आणि मी बोलल्यानंतर मग त्या म्हणतात, वहिनी आता आमच्या डोक्यात प्रकाश पडला, आम्ही खूप चुकीचं वागत होतो, आम्हाला कळत नव्हतं, खरंच तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही विचार करायला लागलो आणि आता आम्ही बदलू आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलींसाठी. पण कसं होतं की संवाद खूप महत्वाचा आहे आणि तो संवाद मग तुम्ही कशाच्याही माध्यमातून करा, व्याख्यानं असतील, डॉक्टर गायनाकोलॉजिस्ट डॉक्टर असतील, फिल्मच्या माध्यमातून सतत या विषयावरती चर्चा होणं गरजेचं आहे, मनातली भीती जाणं गरजेचं आहे. मी तर म्हणेन की मुला मुलींना एकत्र बसून काही फिल्म आपण दाखवल्या पाहिजे, तर त्याच्यावरती वयात येणं म्हणजे नेमकं काय, हार्मोन्स आणि तुमच्या शरीरातले बदल, मनातले बदल, हे जर तुम्ही फिल्मच्या माध्यमातून एकत्र बसून सांगितले तर एकमेकाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा मुला मुलींचा थोडा निकोप आणि मला वाटतं वेगळा राहील. कारण ही गरज थोडी ग्रामीण भागासाठी जास्त आहे. कारण शहरातली मुलगी किंवा मुलगा, एक तर तुम्हाला माहिती की टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे ती मुलगी कधी वयात येते हे सुद्धा घरात सुद्धा बऱ्याच वेळेला कळत नाही. त्याच्या विरुद्ध थोडंसं ग्रामीण भागामध्ये आहे. कारण आईचं अज्ञान, आई सक्षम नाही, अशिक्षित आहे आणि अंधश्रद्धांचा पगडा ग्रामीण भागामध्ये अजून आहे. आता असं आहे की मुलगी जेव्हा वयात येते तर सर्वाधिक जास्त हुरहुर तिच्या आईच्या मनात असते की आपली मुलगी आता वयात येते तर आपण तिला जास्त सांभाळलं पाहिजे. आता तुम्ही सुद्धा त्या कदाचित टप्प्यातून गेला असाल जेव्हा तुमची मुलगी वयात आलेली होती, तर त्यावेळेला तुम्ही तिच्याशी काय संवाद साधलेला किंवा एकूणच आईने मुलीशी कसा संवाद साधायला हवा जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा? एकतर वयात येणं म्हणजे काय हे तिला समजून सांगितलं पाहिजे. गर्भाशय, गर्भाशयाची रचना आणि मासिक पाळी म्हणजे काय, गर्भनिरोधकांचा वापर जो अतिरिक्त आता वापर या आताच्या काळामध्ये होतोय, आपण पाहतो की शालेय जीवनापासून मुली त्याचा वापर करतात ते, किंवा मासिक पाळी पुढे नेणं मागं नेणं यासाठी पण गोळ्यांचा वापर होतोय आणि त्यामुळे शरीराचं होणारं नुकसान, आरोग्यावरती होणारे गंभीर परिणाम याच्या सुद्धा सूचना तिच्या वयाला जशा जशा समजतील त्या वयामध्ये मुलीला सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बॅड टच आणि गुड टच ही संकल्पना. मी तर म्हणेन की वयाच्या 5व्या वर्षापासून त्या बाळाला त्या मुलीला समजेल अशा भाषेमध्ये, मुलीला नाही मुलाला पण आपण बॅड टच गुड टच सांगितलं पाहिजे. कारण सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या ज्या केसेस आहेत या लहान मुलांच्या बाबतीमध्ये जास्त घडतात, त्यात मुलीच नाही तर मुलं पण सफर होताना दिसतात. त्यामुळे बॅड टच गुड टच हा एक विषय आहे जो अगदी लहान वयामध्ये, म्हणजे माझी नात आता 7 वर्षाची झाली आहे
पण तिला मी 6व्या वर्षी या गोष्टी तिच्या आई वडिलांनी खरं तर तिला सांगितलेल्या आहेत. त्यामुळे हाही विषय खूप आहे की आणि त्या वयाला, त्या भूमिकेत आणि त्या वयाला समजेल अशा सोप्या साध्या भाषेमध्ये जर आपण सांगितलं तर मुलांना ते पटतं आणि मुलं सावध राहायचा प्रयत्न करतात, काळजी घेतात, निदान संपर्क करतात. अनोळखी व्यक्तीशी बोलायचं नाही, अनोळखी व्यक्तीकडनं हे घ्यायचं नाही, कुणाला असं कुणाला किती जवळ येऊ द्यायचं वगैरे. मग त्यात एक आमिर खानची पण एक छोटीशी क्लिप होती, ती पण आम्ही दाखवतो मुलींना की बॅड टच गुड टच काय काळजी घ्यायची वगैरे. त्यामुळे आईशी सुसंवाद हे खूप महत्वाचं गोष्ट आहे, तो आज कमी होत चाललाय, घरमुखी होत चालली आहे. मुली मुलींच्या ह्याच्यामध्ये आहेत, टीनेजर मुलं मुली आई वडिलांपासून थोडी दूर जाताना दिसतात आहे आणि याचा सगळ्याचा परिणाम घरातल्या स्वास्थ्यावरती होतोय हे पण जाणवतोय. पण कुठून कुणी सुरुवात करायची हा एक मोठा इश्यू आहे. त्यामुळे आईचा रोल परत इथे महत्वाचा ठरतो. ह्याच्या जोडीला खरं बाबा पण आहेत, कारण मुलाचं मित्रत्व नातं बाबांनी जपलं पाहिजे आणि तो बाबा जर मुलाच्या बरोबर असेल आणि त्याच्या वयामधले होणारे बदल बाबांनी त्याला व्यवस्थित सांगून काही पुस्तकं आणि काही व्हिडिओच्या माध्यमातून त्या मुलाशी जर त्यांनी संवाद साधला तर मला वाटतं की जे आता जाणवतंय ते कमी होईल आणि मुलं थोडी फोकस राहतील करिअर आणि ह्याच्यावरती. आता तुम्ही ग्रामीण भागात जेव्हा काम करता तर म्हणजे असं मी म्हणत नाही की फक्त ग्रामीण भागातल्याच महिला मासिक पाळीच्या वेळेला कपड्याचा यूज करतात, शहरी भागातही करत असतील, पण ही संख्या फार मोठी आहे की जे मासिक पाळीच्या वेळेला कपडा वापरण्याची. मग अशा वेळेला सॅनिटरी नॅपकिन विषयी जागरूकता कशी निर्माण करावी किंवा तुम्ही काय करता यावेळेला? एक तर कसं आहे, सॅनिटरी नॅपकिन हा एक पर्याय आहे मासिक पाळीसाठी, कारण एक तर हायजिनिक आहे, स्वच्छ आहे. पण काही नॅपकिनमुळे महिलांना रॅशेस आल्या, त्यामुळे महिलांनी तो बंद केला किंवा मुलींनी बंद केल्या, अशा पण काही तक्रारी थोड्या कानावरती आल्या. म्हणून आम्ही त्याच्यावर खूप रिसर्च करून त्यातले काही घटक आपल्याला चेंज करता येतील का, मुलींना त्रास होणार नाही, रॅश येणार नाही, अशा काही मी पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर नॅपकिन मध्ये करून मग तो नॅपकिन आम्ही मुलींपर्यंत पोहोचवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. माझा आग्रह असा नसतो की तुम्ही नॅपकिनच वापरला पाहिजे, जे काही तुम्ही वापरताय ते हायजिनिक असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे आणि ते व्यवस्थित धुवून त्याच्या घड्या करून तुम्ही त्या व्यवस्थित प्लास्टिकच्या किंवा त्याच्यामध्ये कॅरी बॅग मध्ये ह्याच्यामध्ये पॅक करून सील करून तुम्ही तुमच्या ठेवल्या पाहिजे. आणि तुमची जी गोष्ट आहे ती दुसऱ्यांनी नाही वापरायची. बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये एक कापड दोघं तिघींमध्ये शेअर केलं जातं, त्यामुळे पण एकमेकींच्या शरीरातलं इन्फेक्शन एकमेकींना लागण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन आम्ही जवळपास 2.25 लाख मुलींना विनामूल्य दिला, कारण त्यांना त्याची सवय लागावी, तो अनुभव त्यांनी घ्यावा, असा एक प्रयोग आम्ही केलेला आहे. आणि काही शाळातल्या शिक्षकांचं पण आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे, विशेष करून महिला शिक्षिका, काही पुरुष पण आमच्यात सामील झाले आणि मला खूप आनंद वाटतो की पुरुष शिक्षक ट्रेनिंगसाठी आले. प्रवीण निकम नावाचे एक युवक आहे, ते अतिशय सुंदर काम याच्यावर करतात ते, आणि त्यांची टीमनी हे माझं ट्रेनिंग बारामती, इंदापूर, पुरंदर आणि आता कर्जत जामखेड मधला कर्जत तालुक्यातल्या महिला शिक्षकांसाठी आणि पुरुष शिक्षकांसाठी आम्ही घेतोय की शाळा पातळीवर तुम्ही विषय कसा हँडल करायचा आणि मुलांशी तुम्ही कसं बोलायचं या विषयावरती. आता सॅनिटरी नॅपकिन जेव्हा तर तुम्ही बघितलं किंवा माझ्या बाबतीत ते बरेच झाले, मी जर मेडिकलमध्ये गेले सॅनिटरी नॅपकिन मला विकत घ्यायचं असेल तर ते कागदात गुंडाळून देतात. म्हणजे इनफॅक्ट असं असतं की मेडिकलमध्ये सुद्धा म्हणजे जे शिकलेला वर्ग असतो ते सुद्धा ही गोष्ट एक्सेप्ट करत नाहीत की आपण सॅनिटरी नॅपकिन आहे, दिलं तर काही बिघडतंय, पण ते पण कागदात गुंडाळून देतात. म्हणजे ते कधीतरी तर बायका पण घेताना सॅनिटरी नॅपकिन हवंय, ते पण अगदी अलगद हळू असं संकोच वाटत असतो त्यांना. तर घाबरतात पण हा त्या मेडिकल वाल्याशी हा बोलायला. हा मोकळेपणा कसा येईल, म्हणजे काय करावं लागेल याच्यासाठी? अवेअरनेस घ्यावा लागेल आणि याच्यातली भीती मनातली काढून टाकावी लागेल. कसं होतं, घरामध्ये आपण खूप नको त्या गोष्टीवरती चर्चा करत असतो मुलांच्या समोर, आणि ज्या विषयावर बोलायला पाहिजे त्या विषयावर मात्र आपण बोलत नाही. हे पालकांना समजेल तेव्हा बऱ्यापैकी या विषयाचं एक निकोप चर्चा ज्याला म्हणूयात आपण, ती चर्चा व्हायला हवी आहे आणि भीती घालवावी लागेल. आता आपण ग्रामीण भागात आम्ही सगळ्या विषयावरती काम सुरू केलेलं आहे आणि करतोय. आणि जे काही मी 2.25 लाख मुलींशी याच विषयावर बोलले की घाबरू नका आणि बोला तुम्ही, आणि नॅपकिन वापर. मी नॅपकिन जर दिला ना तर मी 2.25 लाख मुलींमध्ये नॅपकिन जेव्हा आम्ही वाटायचो ना त्या दुपट्ट्यामध्ये गुंडळून स्कूल बॅगच्या हळूच कोंबून तो कोणी दिसला नाही पाहिजे. मग मी त्यांची चेष्टा करायची, अगं तुम्हाला बाहेर गेल्यानंतर कोणी विचारणार आहे का ह्याच्यात काय आहे, म्हणजे तुम्ही इतकं का संकोचता. म्हणजे संकोच प्रचंड आहे आणि मासिक पाळी हा काय बोलायचा विषय आहे का असं त्यांना वाटतं.
त्यामुळे हा एक बोलायचा विषय आहे, हा एक अभ्यासाचा विषय आहे आणि माझ्या शरीराचा विषय आहे आणि माझ्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा ऑर्गन आहे माझं गर्भाशय, जे नवनिर्मितीसाठी निसर्गाने मला दिलेलं आहे आणि ते मी कसं जपलं पाहिजे, त्याला कुठे इजा होणार नाही यावरती फोकस होणं गरजेचं आहे. त्यामुळे याबद्दल पण खूप अशा उलटसुलट काही समज आणि चर्चा आहेत, पण मला वाटतं की जर महिलेला स्वतःची तब्येत व्यवस्थित निरोगी ठेवायची असेल तर तिचं गर्भाशय निरोगी राहणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत गर्भाशय आपल्या पोटामध्ये आहे आणि ते निरोगी आहे आणि दर महिन्याला तुमची मासिक पाळी येते तोपर्यंत ब्लड प्रेशर आणि हृदयविकारासारखे आजार तुम्हाला होऊ शकत नाही. असं पण एक आपल्याला एक कवच निसर्गाने दिलेलं आहे. नवनिर्मिती तर आपण करतो, आई तर होतोच आपण. त्यामुळे हे जर तुम्ही त्या भाषेमध्ये जर समजून सांगायचा प्रयत्न केला तर मग थोडंसं हे संशय आणि भीतीचं वातावरण थोडंसं निवळल्यासारखं होईल असं मला वाटतं. आणखी एक मुद्दा आहे की मासिक पाळी आल्यावर जे वय असतं अगदी आता आपण समजू 13 किंवा 12 किंवा ते अजूनही कमी झालेलं आहे, पण अशा वेळेला सुद्धा 30% जवळपास मुली शाळा सोडतात. पण ह्या वेळेला असं आहे की शिक्षणाचा अधिकार असतो सगळ्यांना शिक्षण घ्यायचं असतं, पण मासिक पाळीमुळे त्यांचं शिक्षण थांबू नये. मग काय करायचं, हा मुद्दा कसा सोडवायचा? नाही, काय झालंय, थोडंसं मुलींच्या सुरक्षेबद्दलचे प्रश्न जेव्हा गंभीर होतात त्यावेळेला पालक, विशेष करून वडील पालक असतो, तो घाबरतो. आणि मग तो मुलगी, विशेष करून काही कम्युनिटीमध्ये मुलगीला मासिक पाळी आली की तिचं एज्युकेशन बंद केलं जातं. अजूनही या घटना घडतात आहेत. मी ज्या भागात आता काम करतेय, कर्जत जामखेडमध्ये, तिथे जवळपास 15 आणि 16व्या वर्षी मुलींची लग्न होतात. लग्न झाली की लगेचच 2 मुलांची आई, म्हणजे 19-20व्या वर्षी ती 2 लेकराची आई झालेली असते. आणि मी अनेक लग्नांना, मी 65 ते 70 लग्नांना मी जेव्हा उपस्थित राहिले त्यावेळेला ही गंभीर गोष्ट माझ्या लक्षात आली. मुलीच्या शरीराची वाढ झालेली नसते, तिचं शरीर परिपक्व झालेलं नसतं. अशा वयांमध्ये लग्न करण्याचं प्रमाण आज ग्रामीण आणि भागामध्ये जास्त आहे. याच्यामध्ये एक तर सुरक्षेचे प्रश्न आहे. मुलीच्या बाबतीमध्ये अजूनही भीती आहे पालकांची, ती चुकीचं वागेल का, ती हे करेल का, ती करेल का. मला वाटतं की भीती आपण वाटून घेण्यापेक्षा लहानपणापासून योग्य वयामध्ये योग्य संस्कार जर पेरले तर मला वाटतं ती मुलगी किंवा तो मुलगा चुकीचं वागणार नाही. त्यामुळे घराघरातला सुसंवाद हा परत विषय माझ्याबरोबर. आणि सत्य जे आहे ते मुलांपासून लपवून ठेवू नका. ड्रग्सच्या बाबतीमधलं असेल, आता माझाच एक अनुभव तुम्हाला सांगायचा असेल तर रोहित कॉलेजला होता त्यावेळेला त्याला ड्रग्सवर एक प्रोजेक्ट होता, मुंबईला होता त्यावेळेला. तर त्यांना मी अवचटांचं जी काम करते आपली ताई, तिच्या मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले रोहितला. ते ड्रग्स सगळे त्याला दाखवले, ते पेशंट सगळे दाखवले त्याला, पेशंटशी तो बोलला. पण हे सगळं जेव्हा जवळनं तो पाहत होता आणि अनुभवत होता तेव्हा माझी आई म्हणून मला खात्री वाटत होती की त्याच्या आयुष्यात तो कधी ड्रग्सला हात नाही लावणार आहे. त्यामुळे वास्तव पण मुलांना समजून सांगितलं पाहिजे. दारू असेल, सिगरेट असेल, गुटखा असेल, काही असेल, मग यानंतर तो विचार करेल ना, शेवटी त्याला बुद्धी आहे दिलेली, त्यामुळे तो विचार करेल की माझ्यासाठी योग्य आणि अयोग्य काय आहे. त्यामुळे तो एक विषय आहे की तुम्ही थोडंसं सुसंवाद साधला पाहिजे मुला मुलींशी. आता म्हणजे आपण आता शेवटाला थोडंसं येऊया. मग मला फक्त आता हसायचं की मासिक पाळी हा टॅबू झालाय. हे कसं घालवायचं, म्हणजे याच्यावर काय करायला हवं नेमकं? आणखीन एक माझ्या डोक्यामध्ये येतं की जशी मी काम करते आता, माझं सगळ्या सांसारिक भूमिकातनं मी आता हळूहळू अलिप्त होत गेली. आता मी आजीच्या भूमिकेमध्ये आहे आणि मी शिकलेली आहे, मला संस्थेची पाठबळ आहे माझ्यामध्ये. त्यामुळे मला वाटतं की माझं राहिलेलं आयुष्य मी काहीतरी चांगल्या कामासाठी मी खर्च करावं. रिकामं बसून काहीतरी वेगळ्या गोष्टी करून स्वास्थ्य घालवण्यापेक्षा काही चांगल्या गोष्टीमध्ये घालवावं. अशा कितीतरी कुटुंबामध्ये शिकलेल्या महिला, डॉक्टर, वकील आणि डबल ग्रॅज्युएट झालेल्या मुली आणि महिला आहेत की ज्या काहीही करत नाहीत. त्यांना माझी विनंती राहील की थोडंसं बाहेर पडा. तुमच्या जवळ एखादी शाळा असेल तर तुम्ही महिन्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा तुमचा आवडीचा विषय घेऊन तुम्ही मुलींशी आणि मुलांशी गप्पा मारा, तुमचे अनुभव शेअर करा. आणि आपण असं डोक्यात नको ठेवायला की मी बोलले म्हणजे सगळं बदललं, पण निदान आपण आपल्याशी क्लिअर राहतो की मला जे जमलं, मला जे रुचलं ते मी मुलांशी शेअर केलं. एकाच्या तरी डोक्यामध्ये जरी तुमचा विचार आणि तुम्ही सांगितलेले संस्कार गेले तर मला वाटतं एका मुलाचं, मुलीचं आयुष्य आपण बदलू शकतो. असं जर अनेक NGO, अनेक महिला घरामध्ये ज्या आहेत, त्या सुखवस्तू घरामध्ये आहेत, अशा डॉक्टर्स असतील, वकील असतील, इंजिनियर आहेत, पण त्या काही करत नाहीत, अशा भगिनी, महिला, मुली, सुना यांनी जर बाहेर पडून एक सोशली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून तुम्ही जर याच्यामध्ये उतरला तर मला वाटतं हा विषय इतका अवघड नाहीये, खूप सोपा आहे आणि आपण याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो.
आता याविषयी तर आपण बोललो. आता जर थोडासा वेगळा प्रश्न. आता सध्या लॉकडाऊन सुरू आहे. तुमचा दिनक्रम कसा असतो? म्हणजे तुमचं आता काम कसं सुरू आहे? काय करता तुम्ही? ऑनलाईन माध्यमातून साधता का त्यांच्याशी संवाद? एक तर मी शेतावर जन्मलेली आहे. माझं सगळं आयुष्य शेतावर चाललेलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन, तिथली गर्दी आणि तिथले सगळे बंधन नियमांपासून मी खूप दूर आहे. कारण मी शेतावर राहते. 2.5 महिने कसे गेले मला समजले नाही. बऱ्याच लोकांना खूप हा कंटाळवाणा आणि खूप भयानक पिरियड आहे आणि अजूनही तो आहे. विशेष करून मुंबईमध्ये जे राहतात, धारावी सारख्या ठिकाणी किंवा छोटी कुटुंब आहेत, 10x10 आणि 20च्या खोल्यांमध्ये राहणार, त्यांच्यासाठी हा भयंकर काळ होता. म्हणजे एखादी कारावासाची शिक्षा असल्यासारखी. पण सुदैवाने मी माझ्या शेतावर राहते, त्यामुळे माझ्या शेतातली कामं, बागेची कामं, घर आवरणं आणि माझी नातवंड, माझा मुलगा, सगळं कुटुंब माझं एकत्र होतं आणि हा 2.5 महिन्याचा काळ माझ्यासाठी एक लॉटरी होती आणि खूप मोठं गोल्डन पिरियड होता, की माझी नातवंड, माझी मुलं, सुना सगळे एकत्र होतो. मुलांशी आम्ही खेळत होतो संध्याकाळच्या वेळी. त्यामुळे घर आवरून झालं, चिंतन झालं, अनेक गोष्टींवरती हे झालं की आपण काय चुका केल्या, कुठल्या चुका नाही झाल्या पाहिजे. त्यामुळे हा एक आत्मचिंतनाचा पण पिरियड होता माझ्यासाठी. आणि अजूनही माझी शेतातली कामं चालू आहेत, घरातली कामं चालू आहेत. मला तशी फार काही या लॉकडाऊनचा त्रास नाही झाला. फक्त मी गेटच्या बाहेर नाही गेले आणि मी कुठं नाही बाहेर नाही गेले, संस्थेमध्ये नाही गेलेले. पण त्यांच्याशी तुमचा संवाद सुरू आहे का? म्हणजे या महिलांशी की बाबा हा मी आहे तुमच्या सोबत जरी लॉकडाऊन असेल तरी मी आहे आहे तुमच्याशी आहे कनेक्टेड आहे. आहे. बरं आणखी एक, जेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या, शपथविधी झाला, म्हणजे आता तुमच्या लेखाच्या प्रश्नाकडे येते थोडं मी. तर त्यावेळेला त्यांनी शपथ घेताना रोहित पवार यांनी तुमचं नाव घेतलेलं. तर त्यावेळेची म्हणजे ही कदाचित पहिली घटना असावी किंवा खूप दुर्मिळ घटना असावी की एखाद्या आमदाराने आपल्या शपथीमध्ये आईचं नाव घेणं. तर त्यावेळेला तुमच्या मनातली पहिली भावना काय होती? हा टिपिकल प्रश्न असेल, पण तरीही मला उत्तर जाणून घ्यायचंय. अजूनही महाराष्ट्रातल्या काही म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट मला खूप जाणवते की मला वाटतं की महिलेचा सन्मान झाला पाहिजे घरामध्ये आणि तिला तुम्ही कुठेतरी ग्राह्य धरलं पाहिजे. ते बरंच धरलं जात नाही आणि खरं तर त्या शपथविधीला मी मुंबईमध्ये नव्हते, मी बारामतीत होते आणि मी टीव्हीवर तो कार्यक्रम पाहत होते आणि मलाही वाटत नव्हतं की असं काही घडेल आणि तो माझं नाव घेईल. म्हणजे डोक्यातही विषय नव्हता, अपेक्षाही नव्हती खरं तर. पण कौतुक वाटलं की कुठेतरी त्यांनी ते नोट केलं आणि त्याची हे केले की आईचा सुद्धा सहभाग त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. आणि हे खरं तर प्रत्येक मुलामुलीचं कर्तव्य आहे की तुम्ही आईला ग्राह्य धरा, तिला स्वतः सन्मानित करा आणि तिला तुम्ही हे करा. पण माझ्यासाठी तो खूप आनंदाचा क्षण होता. बरं आणखी एक, मी जेव्हा इंस्टाग्राम पाहिलेलं त्यावेळेला मदर्स डेच्या दिवशी रोहित पवार तुमच्यासाठी चहा बनवत होते. कसा झालेला तो चहा? चहा चांगला केला तर माझा चहा कसा असतो तो त्या पद्धतीने त्यांनी किचन मध्ये येऊन तो केला. मजा आली. हा एक वेगळा काळ होता, एक वेगळा क्षण होता. तो थोडासा लहानपणापासून मला अटॅच असल्यामुळे आणि तो माझ्या भोवती त्याचं विश्व होतं 10वी पर्यंत आणि नंतर मग तो बाहेर पडला, हॉस्टेलला गेला. पण असे क्षण असे वेचावेसे वाटतात सगळे असे. खूप मजा येते ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. शेवटचा प्रश्न विचारते की आता रोहित पवारांचाच विषय चाललाय म्हणून मला त्यांच्याविषयी विचारायचंय की त्यांचं भविष्य, करिअर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे कसा चाललाय त्यांचा आलेख? त्या बाबतीत मला फारसं नाही मी बोलणार कारण जिथं त्याचं करिअर आता सुरू झालेलं आहे, तो त्यांनी डिसिजन घेतलाय, तो त्यांनी आम्हाला विचारून घेतलाय. आम्ही पहिल्या त्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळं कुटुंब त्याच्या बरोबर होतो. पण इथून पुढची वाटचाल ही त्याची नक्कीच चांगली असेल आणि महाराष्ट्रासाठी नक्की चांगल्या गोष्टी त्याच्या हातातून घडतील असं मला वाटतं. खरं तर आई प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्ही ग्रामीण भागातल्या महिलांसाठी मासिक पाळी या विषयावर काम करताय. म्हणजे जवळपास हजारो लाखो मुलींचं एक प्रकारे मातृत्वच तुम्ही स्वीकारलंय. आणि जे काम एक आई करते स्वतःच्या मुलीसाठी, तेच काम तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजातल्या लेकींसाठी करताय आणि ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि तुमचं हे काम असंच सुरू राहावं, त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला. आणि एबीपी माझाशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. काळजी घ्या, सुरक्षित राहा.